ब्लाऊजमधली बॉर्डर इतकीच उरलेली आहे, तर ह्याच्यापासूनच आपण कशी डिझाईन बनवायची ते पुढं बघायचंच आहे. तर बघा इथं माप टाकलेला आहे 14 इंच, शोल्डर घेतलेला आहे 5, मुंडा घेतलेला आहे 5.5, छाती आपली 42 आहे, चौथा भाग घेतलेला आहे आणि कमरेचं माप 35 आहे, तर त्याचा चौथा भाग घेतलेला आहे आपण. आणि आता इथं गळ्याची उंची आपण खालून घेतलेली आहे. गळा 4 तयार 3 हवा आहे, तर इथं 4 इंच आपण घेतलेले आहे शिलाई मार्जिन पकडून. आणि अशा पद्धतीने इथं राऊंड शेप देऊन आता बॉर्डरचा यूज कुठं करायचा ते बघायचं आहे आपण. तर बघू, आयडिया काहीतरी लावायचीच आहे पुढे. तर इथे बघा सरळ कपडा, आपण जो मेन कपडा आहे तो सरळ घेतलेला आहे आणि अस्तरचा कपडा अशा पद्धतीने ठेवून दिलेला आहे. तर आता ह्याच्यावरती बघा कॅनव्हासवरती आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसं मार्किंग राऊंड शेपचं करून घ्यायचं आहे. आता गळा रुंदी इथं 2 इंच घेतली, उंची आपण 10.5 वरती घेतलेली आहे आणि रुंदीला आपण 3 ते 3.5 इंच रुंदी देणार आहोत इथे. तर आता असा बॉक्स तयार करून घेतला आणि तिरकी आपण 1.25 इंच मार्किंग करून घेतली आणि अशा पद्धतीने इथे राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. साईडला 1 इंच सोडून राऊंड शेप द्यायचा आहे. आता दुसऱ्या बाजूला पण मार्किंग करून घ्यायचं आहे. असं केल्याने इथे चॉक आपला दिसतो दोन्ही साईडला, तर मार्किंग होऊन जाते आपली. आता मधोमध इथे कॅनव्हास ठेवायचा आहे. कॅनव्हास आपल्याला वेगळा अस्तर लावून जोडायची इथे गरज नाही, आपण असाच फोल्ड करणार आहोत. तर बघा इथे व्यवस्थित आता राऊंडवरती शेप देऊन घ्यायचा आहे. अशी शिलाई करून घेतली आता इथे. तर आता कट करून इथे छोटे कट द्यायचे आहेत आणि फोल्ड करून आपल्याला पूर्ण अस्तर आता जोडून घ्यायचं आहे मेन कपड्यावरती. म्हणजे मेन कपडा उरलेला असतो किंवा एक्स्ट्रा आपण सोडलेला असतो तो कटिंग करून इथं आपला मागचा भाग व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे इथे. त्याच्यानंतर आपण डिझाईन तयार करणार आहोत. बघा इथे आता फोल्ड केलेला आहे. आता एक दाब शिलाई इथे देऊन घ्यायची आहे, कारण व्यवस्थित आपलं कॅनव्हास बसेल. कॅनव्हास आता आतमध्ये गेला, त्याला हात शिलाई वगैरे करण्याची काही गरज पडत नाही जर तुम्ही कॅनव्हास अशा पद्धतीने लावलात तर. आता एक दाब शिलाई इथं राऊंडवरती लावून घ्यायची आहे आणि पूर्ण अस्तर जोडून एक्स्ट्रा जे अस्तर उरेल ते कटिंग करून घेतलं बघा इथे. आणि मग टक्स द्यायचे आहे. आता इथे टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथे टक्सवरती आपण डबल शिलाई करून टक्स द्यायचे आहे. तर आता बॉर्डर आपली कमी आहे, तर ती बॉर्डर आपण कशी यूज करायची ते आता बघायचं आहे इथे. तर जोडून आता बॉर्डर आपली थोडीशी रुंदच असते, तर जोडून आपण काहीतरी आयडिया लावायची आहे. तर आता इथं आपण बघा नॉट्स लावतो ती खाली 2 इंचावरती लावतो. 2 इंचाच्या खाली आपण ही बॉर्डर जोडून घ्यायची आहे. आणि अशीच लावण्यापेक्षा काहीतरी शेप देऊन लावल्यानंतर बॉर्डर अजूनच उठून दिसेल आणि आपला नेक पण सुंदर होईल. तर इथे बघा बॉर्डरचे साईडला डिझाईन होती ती आपण वरती केलेली आहे आणि इथे अशा पद्धतीने शेप द्यायचे. आता हा कॉर्नर आहे तो आपला गळ्यापर्यंत आला पाहिजे. अशा पद्धतीने इथे आपण बॉर्डर लावून घ्यायचे आहे आणि पुढे आपण नॉट लावणार आहोत. तर कॅनव्हासवरती कटिंग करून घ्यायचं आहे. आता एवढीच बॉर्डर आपली कट करून आपल्याला एवढी बॉर्डर तरी आपली झाली पाहिजे. आता दोन्ही साईडचे 2 भाग इथं एवढ्याच बॉर्डरमध्ये काढायचे आहेत आपल्याला. तर आता इथे बघा बॉर्डर आपली मोठी आहे, तर ती कट करून घ्यायची आहे आणि अर्धे अर्धे आपल्याला लावून इथे आता इथे बघा 2 वेळा कट करून आपण इथे जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आता सरळवरती आपण बॉर्डर उलटी जोडायची आहे. इथं आता बॉर्डर उलटी लावायची आहे. मग जोडून आपण सरळ करून इथं इतकी तरी आपण जेवढा कॅनव्हास कट केलेला आहे तेवढी बॉर्डर आपली झाली पाहिजे. अशा पद्धतीने इथं जोडून घ्यायची आहे. आता अस्तर घ्यायचं आहे. आपल्याकडे जे अस्तरचे तुकडे उरलेले असतात तिथे अस्तर घ्यायचं आहे आणि कॅनव्हासवरती आपण बॉर्डर, अस्तर आणि कॅनव्हास हे जोडून घ्यायचं आहे. ते बघा आता कुठून जोडायचं आहे ते मार्किंग करायचं आहे. आपला वरती कोपरा आहे, तर कोपरा गळ्यावरती आला पाहिजे. पाटीच करायचं आहे. असा कोपरा आपला गळ्यापर्यंत आला पाहिजे. अशा पद्धतीने ते आपण जोडून घ्यायचं आहे.
आता हीच आपल्याला कॅनव्हास बॉर्डर आणि अस्तर इथे जोडून घ्यायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे. इथे बघा एक दाब शिलाई करून खाली बॉर्डर आपली व्यवस्थित आहे की नाही ते बघायचं आहे, कारण बॉर्डर खूप लहान आहे त्याच्यामुळे इथे शिलाई व्यवस्थित करून घ्यायची आहे. आता इथे व्यवस्थित जशी मार्किंग केलेले आहे त्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. आता साईडने कट करून छोटे कट द्यायचे आणि इथे कॅनव्हास आपण फोल्ड करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडचे पण कॅनव्हास अशा पद्धतीने इथे तयार करायचे आहे. इथे कट द्यायचे आहेत छोटे, म्हणजे पटकन आपलं फोल्ड होतं. ओपन केल्यानंतर आपला शेप व्यवस्थित दिसला पाहिजे. तुमच्याकडे काय पण टोकदार वगैरे वस्तू असेल, मारतुली तर मी यूज केलेला आहे. टोकदार वस्तू थोडीशी घ्यायची आहे, त्याने आपली शेप अशी बाहेर येते. इथे बघा दोन्ही कॅनव्हास पण मी तयार करून घेतलेले आहेत. आता कंबरपट्टी आपण जोडून घ्यायची आहे. पूर्ण रेडी करून आपण पट्टी जोडायची. आता बघा 1.5 इंचाची पट्टी इथे कमरपट्टी काढलेली आहे आपण, आणि जिथं पाठचे टक्स दिलेले आहेत तिथं आपण चून करून घ्यायचे आहे. दोन्ही साईडला पण चून पाडून घ्यायचे आहे. आता अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई द्यायची आणि आतमध्ये फोल्ड करून एक मोठी शिलाई तुम्ही करू शकता इथे, कारण नंतर आपण हात शिलाई केल्यानंतर ती शिलाई आपल्याला काढायची असते, म्हणून इथं मोठी शिलाई देऊन घ्यायची आहे. आता बघा इथे 2 इंच खाली घ्यायचं आहे, कारण 2 इंचाच्या खालीच आपण नॉट लावतो. आता बघा इथे जिथं कोण आहे आपला तो आपला गळ्यावरती आला पाहिजे, अशा पद्धतीने इथे जोड द्यायचा आहे. इथे दोन्ही साईडला पण असं आता ही बॉर्डर जोडून घ्यायची आहे आणि खाली आपण पोटली बटन लावायचे आहे. आता इथे किनारी शिलाई करून आपल्याला बॉर्डर जोडून घ्यायचे आहे. अशीच बॉर्डर दुसऱ्या साईडची पण जोडून घ्यायची आहे. जिथं मार्किंग केलेलं आहे त्याच्या खाली आपल्याला ही बॉर्डर जोडून घ्यायची आहे. आता आपण ब्लाऊज पीसच्याच कपड्याचे पोटली बटन बनवून घेतलेले आहे तिथे, तर ते आपण जोडून घ्यायचे आहे. आता बघा जिथं आपल्याला राऊंड शेप आहे तिथं आपण हे पोटली बटन जोडून घ्यायचे आहे. एकसारखे अंतरवरती ठेवून इथं आता व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. आता एकाच अंतरवरती ठेवून अशा पद्धतीने इथे पोटली बटन आपण जोडायचेच आहेत. बघा लहान बॉर्डर होती पण खूप सुंदर असा इथं गळा आपला तयार झालेला आहे. आणि आपण पुढे आता लटकन पण बघणार आहोत. लटकन पण 2 मिनिटात होतील अशा पद्धतीने इथे लटकन मी बनवलेले आहेत. तर इथं काहीच लेस न वापरता आपण डिझाईन खूप सुंदर आणि खूप सुंदर झालेली आहे. लेस वगैरे काहीच वापर केला नाही, फक्त ब्लाऊज पिसापासून आपण इथे डिझाईन तयार केलेली आहे आणि ती खूप सुंदर अशी तयार झालेली आहे. बघा इथे एकसारखे आपण पोटली बटन लावून घेतलेले आहेत. तुम्हाला जर लेसचा वगैरे वापर करायचा असेल तर तुम्ही जिथं आपण पोटली बटन चालू केलेला आहे तिथून दुसऱ्या साईडपर्यंत जिथं आपण नॉट लावणार आहोत तिथपर्यंत लेस लावून घेतला तरी चालेल. आणि कमरेवरच्या कंबर जिथं आपली कंबरपट्टी फोल्ड केलेली आहे तिथं पण जर लेस लावला तरी पण चालेल, जर तुम्हाला हवे असेल तर. इथं मी यूज केलेला नाही आहे लेसचा. अशा पद्धतीने मी इथं बटन्स लावून घेतलेले आहेत. आता याच्यानंतर मी नॉट्स बनवून ठेवलेली होती, तर इथे नॉट अर्धी कट करून घ्यायची आहे, कारण दोन्ही साईडला आपण नॉट तयार केलेली होती दोन्ही साईडची. तर आता इथे जोडून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला पण जोडून घ्यायचे आहे.
आणि ब्लाऊज पीसच्याच कपड्यापासून मी ते लटकन बनवलेलं आहे. सिंपल आणि सोपं, खूपच सोपी पद्धत आहे ही लटकन बनवलेलं आहे. हे बघा स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने फोल्ड करून इथं आपण फिनिशिंगने धागे वगैरे निघतात म्हणून मी अशा पद्धतीने ह्या ब्लाऊज पीसचे खूपच धागे निघत होते, त्यासाठी अशा पद्धतीने मी इथे लटकन तयार केलेलं आहे. इथे बघा आपण दोन्ही पण लटकन तयार करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने इथे धागा वगैरे बाहेर येण्याचा म्हणजे आतमध्ये फिनिशिंगने आपले लटकन तयार झालेलं आहे. आणि बांधल्यानंतर बघा नॉट किती सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे. आता एक्स्ट्राचा कॅनव्हास होता तो कटिंग करून घेतलेला आहे आणि इथं गळा आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.